मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात हवामान विभागाचा पावसाचा इशारा। पुढील 48 तासात अतिमुसळधार पाऊस। खेड तालुक्यात जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली। धोक्याची पातळी अद्याप गाठली नसली तरी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। संततधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ। मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या राहुल पाटीलचा मृत्यू। 2 दिवसांपूर्वी धावत्या दुचाकीवर कोसळलं होतं नारळाचं झाड। मुंबईत 4446 मॅनहोल अजूनही सुरक्षा जाळीविना। उघड्या मॅनहोलमुळे मुंबईकरांच्या जीवाला धोका। मॅनहोल अलार्म यंत्रणेचा प्रस्ताव, अंमलबजावणीवर मात्र प्रश्नचिन्ह। काल झाडावर होतं, आज मॅनहोलमध्ये झालं असं म्हणत साटम यांनी उडवली टिंगल। मुंबईतल्या दुर्घटनांवर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं असंवेदनशील वक्तव्य। साटम यांचं विधान म्हणजे निर्लज्जपणाचा कळस, विरोधकांची टीका। राम मंदिरातल्या दानचोरीवर जाब विचारण्यासाठी उद्धव ठाकरेंचं आंदोलन। रविवारी दादरमधल्या हनुमान मंदिराजवळ रामरक्षा आंदोलन। जाब विचारण्यासाठी देशभरातल्या हिंदूंना एकवटण्याचं आवाहन। राम मंदिरात चोरी होती आणि चोरीचा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय। देशातल्या पक्षपुटीवरून उद्धव ठाकरे यांचा सनसनाटी आरोप। ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का, उद्धव ठाकरेंचा सवाल। हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी उद्धव ठाकरेंची नौटंकी, मंत्री नितेश राणेंची टीका। तर उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाशी काडीचाही संबंध राहिला नाही, मंत्री शिरसाट यांचा पलटवार। राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिक्रिया। राम भक्तांना अत्यंत वेदना झाल्याची सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळेंची भावना। राज्यातल्या शाळांबाहेर स्टिंग पेय विक्रीवरती बंदी, 500 मीटर परिसरातल्या विक्रीवरती बंदी। मंत्री नरहरी झिरवाळ यांचा निर्णय। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा माज कायम, माध्यमांना दाखवलं मधलं बोट। हत्येबाबत पश्चातापाचा लवलेशही नाही। सिया गोयल आणि चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलिसांची कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली। किशोरी पेडणेकरांनी कर्मचाऱ्यांना झापल्यानंतर महापौर ऋतू तावडे आक्रमक। पेडणेकरांनी दमदाटी करून गोपनीय कागदपत्रांचे फोटो काढल्याचा आरोप। महापौर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत। देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रमक। आंबा बागायतदारांच्या न्यायासाठी एल्गार।